काल यवनाच्या राज्यामध्ये कपिला नावाच्या एका नगरीमध्ये सुदामदेव नावाचा ब्राह्मण राहत होता. हा ब्राह्मण अत्यंत दरिद्री होता. त्याच्या घरी मुठभर धान्याचा सुद्धा संग्रह नव्हता. तो कोरांना भिक्षा मागून आणत असे आणि त्या भिक्षेचे 5 भाग करून त्याचा योग्य विनिमय करत असे. कोणी ब्रह्मचारी उपवासी निराहार करणारा नाही ना हे पाहून मग दुसऱ्या प्रहरी सुदामदेव भोजन करत असे. दुसऱ्या दिवसासाठी मुठभर धान्य शिल्लक राहत नसे. त्याची मुले उपाशी राहत असत. सुदामदेवाची पत्नी ही पतिव्रता होती. दोघेही गृहस्थाश्रम धर्म कसोशीने पाळत असत. सुदामदेवाची गृहिणी मात्र परमपवित्र आणि सर्वगुणसंपन्न होती. ती आपल्या दरिद्री पतीची कधीही निंदा करत नसे आणि त्याच्या आज्ञेचे उल्लंघन करत नसे. अशा रीतीने सुदामदेवाचा दरिद्री संसार कसाबसा रेटला जात होता आणि त्यात दुष्काळ पडला. लोक ते नगर सोडून निघून गेले. सुदामदेवाला आता कोरांना भिक्षा मिळणे कठीण झाले. त्याची मुलेही अन्ना वाचून तडपडत होती. आपल्या मुलाची ती अवस्था पाहून सुदामदेवाची पत्नी त्याला म्हणाली की मला माहेर असते तर मी मुलांना माहेरी तरी धाडले असते, पण ते शक्य नाही. तुम्ही मात्र एक करू शकता. तुमचा बालमित्र द्वारकाधीश आहे, त्याची तुमच्यावर विशेष प्रीती होती. सुदामदेवाच्या पत्नीने श्रीकृष्णाची आठवण करून देताच सुदामदेवाला सांदीपनी ऋषीच्या आश्रमातील श्रीकृष्णाच्या सोबतीने घालवलेले दिवस आठवले. सुदामदेवाची पत्नी त्याला म्हणाली की तुम्ही त्याच्या दर्शनाला का नाही जात? त्यावर सुदामदेव म्हणाला की त्याच्या घरी मी रिक्त हस्ते कसा जाऊ? सुदामदेवाची पत्नी शेजारणीकडे गेली आणि मुठभर पोहे उसने मागून आणले. ती सुदामदेवाला म्हणाली की मुठभर पोहे उसने मिळाले हाच शुभाशुकून आहे. पण हे पोहे बांधण्यासाठी सुदामदेवाच्या घरी धडके वस्त्रही नव्हते. एका जीर्ण उपरण्याला 4 गाठी मारून त्यात ते पोहे सुदामदेवाने बांधले आणि तो द्वारकेकडे निघाला. पती निघाला हे पाहून तिच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ती म्हणाली की तुमच्या विना मी परदेशी अनाथ आणि दीन आहे, लवकर परत या. असे म्हणून तिने सुदामदेवाचे पाय धरले. तृणबीज उसने आणून मी आपल्या बाळांना जगवेन. आपण हरिदर्शन घेऊन सत्वर परत यावे अशी ती म्हणाली. सुदामा घरातून निघाला आणि त्याच्या उजव्या बाजूने डोक्यावर पाण्याने भरलेले कलश घेऊन जाणाऱ्या स्त्रिया दिसल्या. चिंध्याची वस्त्रे पांघरलेला सुदामा त्वरेने द्वारकेच्या दिशेने जाऊ लागला. वाटेत तो विचार करत होता की श्रीकृष्णाच्या दारात सगळे देव हात जोडून उभे असतात. मी तर दीन ब्राह्मण, मला त्याच्या महालात प्रवेश मिळेल का? श्रीकृष्णाच्या सुंदर सुंदर स्त्रिया माझ्या चेष्टा करतील आणि मग मला खूप वाईट वाटेल. विचार करता करता तो आपल्या जवळची पोह्याची पुरचिंडी सारखी चाच पडून पाहत होता. आपण नसताना आपली मुले उपाशी राहून मरणार तर नाही ना, असा विचार सुदामदेवाच्या मनात येत होता. त्वरेने निघालेला सुदामदेव द्वारकेजवळ येऊन पोहोचला. स्वतः विश्वकर्माने रचलेले ते नगर अतिशय सुरेख होते. त्याचा विस्तार 24 योजने होता आणि त्या नगराच्या भोवती 7 दुर्ग होते. ते दुर्ग सुवर्णाप्रमाणे झळकत होते. त्या नगराभोवती सतत उचंबळणारा समुद्राचा खंदक होता. दुर्गावर उल्हाट यंत्रे ठेवली होती. दुर्गावर ध्वजांच्या रांगा झळकत होत्या. दुर्गाची महाद्वारे नवरत्नांनी मढवलेली होती. दिव्य अशा द्वारकानगरीचे कवी श्रीधराने अतिशय सुरेख असे वर्णन ह्या निमित्ताने केलेले आहे. द्वारकानगरी भौतिकदृष्ट्या वैभवशाली होती आणि त्या नगरीमध्ये श्रीकृष्णाचा वास असल्यामुळे तेथे संतांची वस्ती होती आणि संत असतात तेथे ज्ञान असते, ज्ञान असते तेथे आनंद असतो, आनंद असतो तेथे समाधान असतं आणि समाधान असते तेथे सुख असते, सुख असते तेथे समाधी असते आणि समाधी साधल्यामुळे जीव हा उपाधी ठरत नाही. उपाधी तुटल्यामुळे अभेदाची प्राप्ती होते आणि अभेदाची प्राप्ती झाल्यामुळे पूर्णबोध होतो आणि त्या पूर्णबोधामुळे ब्रह्मानंद प्राप्त होतो. विलक्षण अशी द्वारकानगरी पाहून सुदामदेव चालला होता. घराघरातून त्याला वेदध्वनी ऐकू येत होते. शास्त्रांची चर्चा चाललेली दिसत होती. घराघरात अष्टमहासिद्धी तिष्ठत उभ्या होत्या. अनेक देवालये दिसत होती. त्यात दिव्य हिऱ्यांची मोठी लिंगे होती आणि माणिकांचे गणेश होते. प्रत्येक घरासमोर वृंदावने होती आणि हिऱ्यांच्या प्रकाशाने चमकणाऱ्या त्या वृंदावनात तुळशीची हिरवी पाने पाचूप्रमाणे शोभत होती. सर्व शुभ लक्षणाने युक्त अशा द्वारकानगरीतील श्रीकृष्ण सभेच्या मणिमय द्वारात सुदामदेव येऊन पोहोचला. द्वारपालाने त्याला विचारले, तू कोण आहेस? तेव्हा घाबरून सुदामेने उत्तर दिले की मी श्रीकृष्णाचा भाऊ आहे. त्याचे ते उत्तर ऐकून द्वारपाल हसले आणि म्हणाले, तू म्हणतोस ते खरेच आहेस.
कारण रमारमण जगतबंधू आहे. द्वारपालाने त्याला आत सोडले आणि गेल्यावर सुदामदेवाला श्रीकृष्णाची सुधर्म सभा दिसली. सभेमध्ये श्रीकृष्ण बसला होता. किरीट कुंडले घातलेला सुहास्य वदनाने विराजमान अशा श्रीकृष्णाला पाहून सुदामदेवाला आनंद झाला. श्रीकृष्णाने सुदामदेवाला पाहिले आणि तो आपल्या आसनावरून उठला आणि धावतच सुदामदेवाजवळ आला आणि श्रीकृष्णाने सुदामदेवाच्या पायाला मिठी मारली. सुदामदेवाने त्याचे दोन्ही हात धरून त्याला आलिंगन दिले. दोघांच्या नेत्रातून आनंदाश्रू वाहू लागले. मग श्रीकृष्णाने सुदामदेवाला आपल्या हाताने आपल्या आसनावर बसवले, त्याचे पाय धुतले आणि म्हणाला की तू वाटेने चालत आला आहेस, त्यामुळे तुझे पाय दमले असतील. मग श्रीकृष्णाने त्याची पूजा केली. श्रीकृष्णाने सभेचे विसर्जन केले आणि तो आपल्या मित्राला घेऊन रुक्मिणीच्या सदनाकडे निघाला. रुक्मिणीच्या घरात जाऊन ते दोघे झोपाळ्यावर बसले. त्यावेळी सुदामेने आपली पोह्याची पुरचुंडी परत एकदा जाच पडून पाहिली. मग श्रीकृष्णाने एका दूतीला सांगितले की रुक्मिणीला सत्वर बोलावले आहे असे सांग. दूती रुक्मिणीकडे गेली आणि तिने श्रीकृष्णाचा निरोप रुक्मिणीला सांगितला. तेव्हा रुक्मिणीने दूतीला विचारले की हरीजवळ कोण आहे. चिंध्याची वस्त्रे परिधान केलेला एक दिन ब्राह्मण त्यांच्याजवळ आहे आणि त्याला जगनजीवन एक क्षणही आपल्यापासून दूर ठेवत नाहीत. त्यांनी त्याला झोपाळ्यावर बसवले आहे असे दूतीने रुक्मिणीला सांगितले. दूतीचे बोलणे ऐकून रुक्मिणी लगेच श्रीकृष्णाकडे गेली. तिने श्रीकृष्णाला नमस्कार केला आणि त्या ब्राह्मणालाही वंदन केले. सुदामदेवाने तिला आशीर्वाद दिला. मग श्रीरंगाने रुक्मिणीला सांगितले की जसा बलराम हा माझा भाऊ आहे तसाच हा माझा गुरुबंधू आहे. तेव्हा रुक्मिणी म्हणाली की हा आपला बंधू आहे, ह्यात काही शंकाच नाही, पण हे रत्न आजपर्यंत तुम्ही कुठे लपवून ठेवले होते. श्रीकृष्णाने रुक्मिणीला सांगितले की आपल्या हाताने आता ह्याचे पूजन करूया. रुक्मिणीला आश्चर्य वाटले. ती म्हणाली की द्वारपालाने ह्यांची पूजा केली असेलच. मग श्रीकृष्णाने तिला सांगितले की आता विनोद करू नकोस. मग रुक्मिणीने श्रीकृष्णाच्या मित्राचे पाय धुतले. ती त्याला म्हणाली की आपण लहानपणी गुरे राखताना रानावनात हिंडला असाल, त्यामुळे तुमच्या टाचा उरले असतील. मग न्हाव्याला बोलावून त्याचे श्मश्रुकर्म करवले. त्याला नेसायला उत्तम वस्त्रे दिले. त्याची चिंध्याची वस्त्रे उचलून नीट ठेवून दे असे श्रीकृष्णाने रुक्मिणीला सांगितले. मग सगळ्या यादवांना श्रीकृष्णाने भोजनाला बोलावले. 16,000 गोपी नारीही बोलावल्या. त्या ब्राह्मणाची वार्ता तोपर्यंत घरोघरी पोचली होती. सगळ्यांनाच आश्चर्य वाटत होते. सगळेजण रुक्मिणीच्या सदनात जमा झाले. सगळ्या 16,000 नारींनी त्या ब्राह्मणाला नमस्कार केले. आशीर्वाद देऊन देऊन सुदामदेव दमला. त्या सगळ्याजणी सुदामदेवाला म्हणाल्या की आमच्यासाठी कंचुकी आणा. काही जणी म्हणाल्या की ह्यांनी फुकाचा आशीर्वाद दिला, हे कंचुक्या कसे देतील. 56 कोटी यादवासहित श्रीकृष्ण भोजनाला बसला. रुक्मिणी सगळ्याला वाढत होती. असे वाटत होते की वीज तळपते आहे. आसात चक्र फिरावे तशी रुक्मिणी वाढप करत होती. तिचे सुडे झळकत होते आणि त्याचा उजेड सर्वावर पडत होता. देवांनाही दुर्लभ असे ते अन्न होते, कारण रुक्मिणी स्वतः ते वाढत होती. भोजन झाल्यावर सगळ्यांना त्रयोदश गुणी विडे देण्यात आले. मग श्रीकृष्णाने सुदामदेवाला विचारले की आमच्यासाठी वहिनीने काय धाडले आहे. श्रीकृष्णाच्या अष्टनायिका सभोवती उभ्या होत्या. सुदामदेवाने कसले गाठोडे आणले ह्याची त्यांना उत्सुकता होती. सुदामदेवाने श्रीकृष्णाला गाठोडे दिले आणि श्रीकृष्णाने ते स्वतःच्या हाताने सोडले. त्यात असलेला पोह्यांचा एक घास श्रीकृष्णाला घेतला. दुसरा घास घेणार इतक्यात रुक्मिणीने श्रीकृष्णाचा हात धरला आणि त्याला म्हणाले की आम्हाला हा प्रसाद द्या. सत्यभामा म्हणाली की आम्ही 16,000 जणी आहोत, आम्हाला हे पोहे पुरणार नाहीत. कालिंदी म्हणाली की ते जमले नाही तरी चालेल, पण कंचुक्याचा विचार नक्की करा. त्याने ते गाठोडे बांधले आणि रुक्मिणीच्या स्वाधीन केले. सत्यभामेने श्रीकृष्णाला विचारले, तुम्ही तंतू मोजून ठेवले आहेत का. श्रीकृष्ण स्त्रियाच्या ह्या बोलण्यामुळे सुदामदेव लज्जित झाला होता आणि तो मान खाली घालून बसला होता. त्याने कोणालाही उत्तर दिले नाही. श्रीकृष्ण सत्यभामेला उद्देशून म्हणाला की किती चेष्टा कराल, हा बलरामापेक्षाही अधिक जवळचा असा माझा बंधू आहे. मग श्रीकृष्ण सुदामदेवाला घेऊन सभेमध्ये बसला. सभा संपल्यावर श्रीकृष्ण सुदामदेवला घेऊन आपल्या मंदिरात गेला. त्याने त्याला मंचकावर निजवल्याने आपल्या हाताने त्याचे हातपाय चेपू लागला. श्रीवत्सलांछन मिळवण्याच्या श्रीकृष्णाने ब्राह्मणाचे पाय आपल्या हाताने हृदयाजवळ धरले. श्रीधर कवीने ते ब्राह्मण शिवचे पुण्य कसे मिळते हे सांगितले आहे. ब्राह्मणाचा अपमान कधी करू नये असे सांगितले आहे. ब्राह्मणाला पाहून ज्याचे मन विटते तो श्रीहरीचा वैरी असतो. विष्णू भक्ताने शिवाची निंदा करू नये आणि शिवभक्ताने विष्णूची निंदा करू नये.
सुदामदेवाने हरीचे हात धरले आणि त्याला म्हणाला की तू जगद्गुरू आहेस, तू माझे पायचे पावेस हे मला बरे वाटत नाही. मग श्रीकृष्ण रुक्मिणीच्या सन्नी गेला, पण त्याला झोप येईना. तो रुक्मिणीला म्हणाला की सुदाम्याचे कुटुंब उपाशी आहे, मला काहीतरी केले पाहिजे. मग श्रीकृष्ण उठला आणि विश्वकर्म्याला आज्ञा केली की द्वारकापुरीप्रमाणेच सुंदर अशी सुदामपुरी तयार कर. तिथे सर्व प्रकारची संपदा भर आणि रात्रीच परते. विश्वकर्म्याने सुंदर अशी सुवर्ण रगडी रचली. त्यानंतर श्रीकृष्णाने सुदाम्याला आपल्याजवळच ठेवून घेतले. सुदामा 1 महिना तेथे राहिला. श्रीकृष्णाने त्याला घरोघरी नेले आणि पाहुणचार करवला. श्रीकृष्णाच्या सगळ्या नारी नित्य सोहळा करत होत्या, पण सुदाम्याला मात्र आपल्या कुटुंबाची चिंता सतावत होती. मग त्याने हरीला विनंती केली की आता मला आज्ञा द्यावी. हरी सुदाम्याला म्हणाला की तू आता अवश्य जा, पण जाताना ही सारी वस्त्रे काढून ठेव आणि अलंकार उतरून ठेव. श्रीकृष्णाने सुदाम्याला त्याची चिंध्या झालेली वस्त्रे परत केली आणि मग सुदाम्याने पूर्वीची ती जीर्ण वस्त्रे परत परिधान केली. श्रीकृष्णाने दिले वस्त्रे आणि अलंकार उतरून ठेवले. तो मनोमन विचार करू लागला की माझे नशीबच फुटके आहे, त्याला हरी तरी काय करणार. चिंध्याचे भार लिहिलेल्या सुदामदेवांची श्रीकृष्णाने बोळवण केली. सुदामदेव सद्गदित होऊन श्रीकृष्णाला म्हणाला की आता मी निघतो. सासरू नयनाने त्याने श्रीकृष्णाला पाहिले आणि तो वेगाने परत निघाला. 1 पूर्ण मास लोटला आहे. माझ्या कुटुंबाचे काय झाले असेल काही कळत नाही. तो आपल्या नगराजवळ पोहोचला तेव्हा त्याला वाटले की हे काय, मी परत द्वारकेत तर नाही ना आलो. मी वाट चुकलो, पण द्वारकेतच आला असे सुदामदेवाला वाटत होते. एवढ्यात गावातून आलेल्या लोकांना त्याने विचारले की ह्या गावाचे नाव काय. लोक म्हणाले की ही तर सुदामपुरी आहे. सुदामदेवाला वाटले की ही लोक माझी चेष्टा करत आहेत. समोरून येणाऱ्या गोरक्षकाला सुदामाने विचारले की ही खिल्लारे कोणाची आहेत. तेव्हा त्याने उत्तर दिले की सुदामदेवाची. सुदामदेव स्तब्ध होऊन सगळीकडे पाहू लागला. समोरून दळभार येऊन प्रधान आला. त्यांना पाहून सुदामदेव घाबरला. तो मनात विचार करू लागला की ह्या ठिकाणी तर माझी झोपडी होती. माझ्या कुटुंबाचे काय झाले हेच कळत नाही. ती कोणी मोडून तर टाकली नसेल. माझी बाळे महादुष्काळामुळे बहुधा मृत्युमुखी पडली. प्रधान त्याच्याजवळ आला आणि सुदामदेवाला दिव्य देह प्राप्त झाला. तो सुलक्षणी असा नृपवर दिसू लागला. प्रधानाने त्याच्या अंगावर दिव्य वस्त्रे आणि अलंकार घातले. त्याला हत्तीवर बसवले. त्याच्या मागून पुढून दळभार चालला होता. वाद्ये वाजत होती. समस्त प्रजा त्याला नमस्कार करत होती. तो त्याच्या घराजवळ पोहोचला. त्याने त्याच्या पुत्रांना पाहिले. त्यांनीही अतिसुंदर वस्त्रे परिधान केली होती. सुदामदेवाला मनोमन आनंद झाला. त्याच्या लक्षात आले की ही सारी श्रीकृष्णाचीच कृपा आहे. समोरून त्याची पत्नी आली आणि तिने सुदाम्यावरून निंबलून उतरवले आणि नमस्कार केला. प्रधानाने मूर्त पाहून सुदामदेवाला सिंहासनावर बसवले. लोखंडाला परिस्पर्श झाल्यावर त्याचे जसे सोने होते तसे सुदाम्याचे झाले होते. सुदाम्याने दिलेले मुठभर पोहे खाऊन श्रीकृष्णाने त्याला इंद्रपदतुल्य राज्य दिले होते. अशा प्रकारची जर माहिती तुम्हाला आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.